आज आपण बोलणार आहोत ठाण्याचा वाघ म्हणजेच धर्मवीर आनंद दिघे यांच्याबद्दल आणि त्यांच्या मृत्यूबद्दल, जे अजूनही एक न सुटलेलं कोड आहे. मित्रांनो, एक माणूस असतो जो जगतो तेव्हा लोक त्याच्यासाठी जगतात आणि जेव्हा तो जातो तेव्हा लोक त्याच्यासाठी जीव द्यायलाही तयार होतात. आनंद दिघे हे असेच एक नाव आहे. ठाण्याच्या मातीत जन्मलेला, ठाण्याच्याच मातीत मिसळलेला हा माणूस आज आपल्यात नाही. त्यांच्या मृत्यूभोवतीचं कोड अजूनही अपूर्ण आहे. आजही अनेक लोक प्रश्न विचारतात. त्यांच्या मृत्यूभोवती असलेले रहस्य आजही अनेक लोकांच्या मनात संशय निर्माण करतात. तर चला सुरुवातीपासून जाणून घेऊया धर्मवीर आनंद दिघे यांची संपूर्ण गोष्ट. आनंद दिघे यांचा जन्म 17 जानेवारी 1951 ला ठाणे शहरात टेंभी नाका परिसरात झाला. त्यांचं घरही तिथंच होतं. घरची परिस्थिती फार श्रीमंत नव्हती, पण त्यांच्यात लहानपणापासूनच एक वेगळीच धग होती. आजूबाजूच्या लोकांचं दुःख पाहून ते स्वस्थ बसू शकत नव्हते. त्याच काळात बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्रात आपला वेगळाच ठसा उमटवत होते. शिवसेनेचा विचार, मराठी माणसासाठी लढण्यासाठी भूमिका, आक्रमक पण स्पष्ट बोलण्याची पद्धत, हे सगळं दिघे यांना आतून खेचत होतं. ते शिवसेनेत ओढले गेले आणि मग मागे वळून पाहिलंच नाही. शिवसेनेत प्रवेश केल्यावर दिघे यांनी जे काम केलं ते बघून जुने जाणते नेतेही थक्क व्हायचे. ते केवळ भाषण देणारे नेते नव्हते, ते स्वतः रस्त्यावर उतरायचे, स्वतः लोकांची कामं करायचे, स्वतः रात्री जागून बसायचे. ठाण्यातला कुठलाही सामान्य माणूस रात्री 12 वाजता दिघे साहेबांकडे आला तरी ते त्याला रिकाम्या हाताने परत पाठवायचे नाही. त्यांची शाखा म्हणजे एक प्रकारचं न्यायालयच होतं. जिथे पोलीस नाही पोहोचत, तिथे सरकार नाही पोहोचत, तिथे दिघे पोहोचतात. घरगुती वाद असो, जमिनीचा तंटा असो, एखाद्याच्या मुलीचं लग्न असो किंवा कुणाच्या घरी अन्नाची टंचाई असो, दिघे तिथे हजर असायचे. त्यामुळे लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल एक वेगळीच श्रद्धा निर्माण झाली होती. ठाणे जिल्हा प्रमुख म्हणून त्यांनी शिवसेनेला ठाण्यात इतकं मजबूत केलं की ठाणे म्हणजे दिघेंचा गड असं म्हटलं जाऊ लागलं. त्यांच्या विना ठाण्यात पान हलत नव्हतं. इतकी ताकद असूनही त्यांनी स्वतः कधी निवडणूक लढवली नाही, कधी आमदार किंवा खासदार होण्याचा प्रयत्नही केला नाही. बाळासाहेब ठाकरेंवरची त्यांची निष्ठा अढळ होती. त्यांनी कधी लग्नही केले नाही. संपूर्ण आयुष्य त्यांनी शिवसेनेसाठी आणि ठाण्याच्या जनतेसाठी वाहून घेतलं होतं. ऑगस्ट 2002 गणेश उत्सवाचे दिवस होते. ठाण्यात सगळीकडे उत्सवाचं वातावरण होतं. दिघे साहेब गणेश उत्सवाच्या निमित्ताने आपल्या कार्यकर्त्यांच्या घरी भेट देत होते. हे त्यांचं नेहमीच होतं. उत्सवाच्या काळात ते स्वतः कार्यकर्त्यांकडे जायचे, त्यांच्याशी बोलायचे, त्यांच्या घरच्यांची विचारपूस करायचे. 25 ऑगस्ट 2001 ते याच कामासाठी बाहेर पडले होते. एका कार्यकर्त्याच्या घरी भेट देऊन ते परत येत असताना त्यांच्या गाडीसमोर अचानक एक बस आली आणि त्या बसने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका जोरदार होता की दिघे साहेब गंभीर जखमी झाले, ज्यात पायाला फ्रॅक्चर झाले आणि डोक्यालाही चांगलाच मार लागला होता. त्यांना तातडीने उपचारासाठी सिंगानिया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. उपचार सुरू झाले. फ्रॅक्चर झालेल्या पायावरती शस्त्रक्रिया करण्यात आली. बाहेर कार्यकर्त्यांची गर्दी जमू लागली. सगळेजण प्रार्थना करत होते की साहेब लवकर बरे होतील, पण उपचारादरम्यान त्यांना 2 वेळेस हार्ट अटॅक आल्याचे सांगितलं जातं. संध्याकाळी 7:15 त्यांना पहिला हार्ट अटॅक आला. 7:25 त्यांना दुसरा हार्ट अटॅक आला. अखेर रात्री 10:30 वाजता हॉस्पिटलमध्येच त्यांनी अखेरचा श्वास घेतला, ज्यामुळे त्यांचं निधन झालं. 26 ऑगस्ट 2001 च्या संध्याकाळी जे घडलं ते कुणाला अपेक्षित नव्हतं. आनंद दिघे यांचं निधन वार्ता सांगण्याची कोणातही हिंमत नव्हती. शेवटी राज ठाकरे यांनी आनंद दिघे हे आपल्यात राहिले नाही अशी घोषणा केली. तेव्हा त्यांचं वय होतं फक्त 51 वर्ष. ती बातमी ठाण्यात वणव्यासारखी पसरली. लोक रस्त्यावर आले. रागाच्या भरात लोकांनी सिंगानिया हॉस्पिटलही पेटवून दिलं. सगळीकडे आक्रोश होता, हंबरडा होता, अश्रू होते. अनेक कार्यकर्त्यांनी स्वतःला इजा करून घेतली. काही जणांनी आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला. संपूर्ण ठाणे जणू थांबलंच. पण या दुःखाच्या महापुरात एक प्रश्न होता, जो प्रत्येकाच्या मनात घर करून बसला होता. दिघे साहेब गेले कसे? फक्त अपघातामुळे की यामागे आणखी काही होतं? पहिला मोठा प्रश्न होता तो अपघाताबद्दलच. ती बस अचानक कुठून आली? बस चालक कोण होता? त्याला नंतर काय झालं? अपघात नक्की कोणत्या परिस्थितीत झाला? या सगळ्या गोष्टी कधीच नीट पुढे आल्या नाहीत. इतक्या मोठ्या नेत्याच्या अपघाताची नीट चौकशी व्हायला हवी होती, पण ती झाली नाही आणि त्यामुळे संशयाचं धुकं अधिक गडद झालं. दुसरा मोठा प्रश्न होता पोस्टमॉर्टमचा. अपघातात जखमी झालेल्या आणि हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या एवढ्या मोठ्या नेत्याचा मृत्यू झाल्यावर पोस्टमॉर्टम होणं गरजेचं होतं. पोस्टमॉर्टम झालं असतं तर मृत्यूचं नक्की कारण कळलं असतं. अपघातात किती दुखापत झाली होती कळलं असतं. उपचारात काही चुका झाल्या का हेही कळलं असतं. पण पोस्टमॉर्टमच झालं नाही आणि अंत्यसंस्कार करून टाकले गेले. हा एकच मुद्दा आजही सगळ्यात जास्त खटकतो. दिघे साहेब त्यावेळी केवळ जिल्हा प्रमुख नव्हते, ते एक स्वतंत्र शक्ती केंद्र बनले होते. त्यांच्या या वाढत्या प्रभावामुळे अनेक जण अस्वस्थ होते. गणेश उत्सवाच्या काळात कार्यकर्त्यांच्या घरी जाताना असा अपघात व्हावा आणि त्यातून ते परत येऊ नयेत, हे केवळ योगायोग होता का, असा प्रश्न त्यांच्या समर्थकांनी उचलला. ठाण्यात बाळासाहेबांपेक्षा दिघेंचं प्रस्त मोठं व्हायला लागलं होतं, म्हणून त्यांना संपवण्यात आलं, अशी ही चर्चा त्यावेळी रंगली होती. दिवसेंदिवस आनंद दिघेंचे प्रस्त वाढत चाललं होतं. त्यांना वलय, प्रसिद्धी लाभत होती. त्यातून नाकापेक्षा मोती जड होतोय काय, अशी भावना मातोश्रीवर असल्याचं त्यावेळी ऐकण्यात येत होतं.
कारण दिघेमुळे शिवसेनेत एक स्वतंत्र संप्रदाय सुरू झालं होतं. पण शिवसेनेत असं चालत नाही. हे राजा आणि बाकी प्रजा असं धोरण आहे शिवसेनेत. यामुळे बाळासाहेब अस्वस्थ झाले होते, अशी त्यावेळी ठाण्यात चर्चा होती. दिघेंच्या वाढत्या प्रसिद्धीबद्दल ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई असं सांगतात. आनंदच्या प्रतिष्ठेविषयी प्रश्न नाही. आनंदच्या हिंदू निष्ठेविषयी शंका नाही. पण आनंद ज्या पद्धतीने कारभार करत आहे त्याबद्दल प्रश्न आहे, असं त्यावेळी बाळासाहेबांनी म्हटलं होतं. तर मी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संमतीनुसारच काम करतो, असं दिघे यांनी म्हटलं होतं. दिघेंनी कोणतीही निवडणूक लढवली नसली किंवा कोणत्याही पदाची अभिलाषा बाळगली नसली तरी ते ठाण्याचे बाळ ठाकरे झाले, अशी फ्रंटलाईन मासिकात छापून येत होती. एकनाथ शिंदे यांनीही वेळोवेळी सांगितलं आहे की दिघे साहेबांच्या मृत्यूमागे कट होता, पण त्याची कधीही स्वातंत्र्य चौकशी झाली नाही. 2023 मध्ये धर्मवीर हा चित्रपट आला. प्रसाद ओक यांनी आनंद दिघे यांची भूमिका इतक्या ताकदीने साकारली की लोकांना पडद्याआड साक्षात दिघे साहेबच दिसल्यासारखं वाटलं. चित्रपटाने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून प्रचंड गर्दी खेचली आणि त्यांच्या मृत्यूभोवतीचे प्रश्न पुन्हा एकदा ताजे झाले. ज्या नव्या पिढीला दिघे साहेब माहीत नव्हते त्यांनाही हे प्रश्न पडले. आज 22 वर्ष उमटले तरी आनंद दिघे यांच्या मृत्यूची सखोल आणि निपक्षपाती चौकशी झालेली नाही. अपघाताचं रहस्य उलगडलेलं नाहीये. पोस्टमॉर्टम न झाल्यामुळे वैद्यकीय पुरावे नाहीत. हे प्रकरण आजही अंधारातच आहे. पण दिघे साहेबांची आठवण ठाण्याच्या माणसाच्या मनातून कधीही पुसली जाणार नाही. ते ज्या गल्लीतून चालले त्या गल्लीत आजही त्यांच्या आठवणी सांगतात. ज्या माणसांना त्यांनी मदत केली ते आजही त्यांच्या नावाने गहिवरतात. ठाण्याचा वाघ शरीराने गेला असला पण त्याची गर्जना आजही ठाण्याच्या हवेत आहे. आनंद दिघे यांचा मृत्यू नैसर्गिक होता का? तो अपघात खरंच नुसता अपघात होता का, की यामागे एक सुनियोजित कट होता? हे प्रश्न आजही तसेच आहेत. तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा.